नजर बघा फक्त लोकनजर न्यूज। अकोटमध्ये पोलीस बंदोबस्तात शेतजमिनीचा ताबा हस्तांतरण पूर्ण। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मौजे केळीवेळी येथे शेतजमिनीच्या ताबा हस्तांतरणाची प्रक्रिया प्रशासनाच्या देखरेखीखाली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली। गट क्रमांक 307 मधील सुमारे 2.7 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या जमिनीचा ताबा आज संबंधित अर्जदारांना अधिकृतरित्या देण्यात आला। ही कारवाई उपविभागीय अधिकारी अकोट यांनी दिनांक 31 मार्च 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार पार पडली। आदेशानंतर तहसील कार्यालयाने सर्व कागदपत्रांची पडताळणी करून नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली। संबंधित जमीन श्री लालमडी संस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी अर्ज करून मागितली होती। आज 20 एप्रिल रोजी प्रशासनाच्या उपस्थितीत आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष ताबा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हरिहंडा पोलीस ठाण्याच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संपूर्ण कारवाई शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे। या प्रक्रियेमुळे संबंधित अर्जदारांना त्यांच्या हक्काची जमीन मिळाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। माननीय उपविभागीय अधिकारी अकोट यांच्या आदेशानुसार सदर शेतीचा ताबा देण्यात आला। सदर शेत जमीन ही संस्थांची असून त्याच्यावर भोंडोने यांचं उत्तम भोंडोने हे शेती वाहत होते। त्याच्यामुळे ते त्यांच्याजवळून आदेशानुसार काढून सदर संस्थांना ही देण्यात आलेली आहे। संस्थांचं नाव आहे लालमडी संस्थान केळीवेळी। त्यांचे अध्यक्ष दिनकरराव रामभाऊ गावंडे यांना स्वतः ताबा पावती देण्यात आली। उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार आज गट क्रमांक 307 मधील 2.7 हेक्टर जमिनीचा ताबा संबंधित अर्जदारांना देण्यात आला। प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर आणि शांततेत पार पडली असून पोलीस बंदोबस्तामुळे कोणतीही अडचण निर्माण झाली नाही। अशा प्रकारे प्रशासनाच्या समन्वयातून आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अकोट तालुक्यातील केळीवेळी येथे शेत जमिनीचा ताबा हस्तांतरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे। माननीय उपविभागीय अधिकारी अकोट यांच्या आदेशानुसार आज लालमडी संस्था यांच्या ताब्यात त्यांची शेत जमीन देण्यात आली आणि ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे। तसेच ही कारवाई पूर्ण केल्यामुळे संस्थेच्या कामाला गती आणि कामाला चालना मिळण्याची शक्यता आहे। 7 आणि 2.07 एकर या कारवाईमध्ये महसूल चोरटा मंडळाचे मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थित ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, पोलीस पाटील आणि पोलीस बंदोबस्तामध्ये ही शांततेत कारवाई पडलेली आहे। तसेच उपस्थित ग्रामस्थ पण या कारवाईमध्ये सामील आहे आणि ही कारवाई पोलीस बंदोबस्तामध्ये शांततेत पार पाडण्यात आली। रोजी पोलीस स्टेशन दहंडा जिल्हा अकोला येथील ग्राम केळीवेळी मळी संस्थानातील शेत जमीन अध्यक्ष गावंडे यांच्या ताब्यात देण्यात आली आणि बंदोबस्ताकरिता एक पोलीस मी ASI अनंत मुळे, प्रमोद दळवी आणि मीनाक्षी कांबळे आणि पोलीस पाटील हजर होते। चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। सांगून देईल गजूला सांगितलं तरी काळ्या आहेत मग सबोट आपलं जायला हा नाही तसा ठिकाणी तसा दिसून ना ठीक आहे
मोगळा पासा नारायणराव मार